नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप व NMS या विषयातील झूम क्लास पाहूया. हा झूम क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. जर तुम्हाला या झूम मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे येणाऱ्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. झूम क्लाससाठी आपण माफक फी आकारत आहे, परंतु हे झूम क्लास तुम्हाला यूट्यूबमध्ये मोफत पाहायला मिळणार आहेत. तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील, अडीअडचणी असतील तर त्या तुम्हाला झूम क्लासमध्ये विचारता येतात. तुम्हाला झूम क्लासमध्ये जाहिरातीसुद्धा दिसत नाहीत. तुम्हाला होमवर्कसुद्धा दिला जातो. तुमचा होमवर्क तपासला जातो. तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यामुळं जे विद्यार्थी झूम क्लाससाठी, झूम मीटिंगसाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुढे स्क्रीनवर येणाऱ्या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. तुमच्या आईवडिलांना कॉल करायला सांगा व झूम मीटिंगला लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला तर पाहूया आजचा क्लास. आज काय शिकवले क्लासमध्ये ते पाहूया. आजचा आपला घटक आहे घनघनमूळ. घनघनमूळ हा घटक पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण. तर आजच्या या घटकामध्ये आपल्याला 8.4 स्वाध्यायामधले 8.4 स्वाध्यायामध्ये पुढचे प्रश्न बघायचे. कालचा घनघनमूळ भाग 1 आपण काल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण ऑलरेडी हे प्रश्न घेतलेले आहेत. जवळपास 5 प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याच्या पुढले प्रश्न आपण आजच्या दिवसाला पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न 8.4 स्वाध्यायामधला नवनीत स्वाध्याय 8.4 8वी स्कॉलरशिप. त्याचा 6वा प्रश्न आहे. घनमुळात 4913 अधिक घनमुळात 9261 बरोबर x. आता काढा घनमूळ काढा. 4913 कशाचं घनमूळ घन आहे रे? 4913 4913 ही कोणत्या संख्येचं घन आहे? 17चं घन आहे. आणि 9261 हा कशाचं घन आहे? 9261 ही संख्या कशाचं घन आहे सांगा. नऊ 9261 बघा. एक स्थानी 1 आलेलं आहे. एक स्थानी 1 कधी येतं? एकच्या एक स्थानी 1 येतं. 21. हा. सर आता 20 किती आहे? 20 8000 आहे. 8000ची पुढली संख्या असणार आहे. एक स्थानी 1 असणार आहे. मग ती कोणती असणार आहे? 21 असणार आहे. ठीक आहे. मग 9261 झालं 21 आलं. 17 अधिक 21 यांची बेरीज करा. काय येते? 38. 38 सर. इतका सोपा हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याचा विचारले काय परीक्षा आपल्या पुस्तकामध्ये विचारले तुम्हाला एक्स वर्ग. काय एक्सचा वर्ग विचारले. 38चा वर्ग करा. चला 38चा वर्ग सांगा करून तुम्ही. एक्स बरोबर एक्स दिले तर आपल्याला एक्स वर्गची किंमत विचारले. मला एक्स काय आले तुम्हाला? एक्स 38 आले. मग एक्सचा वर्ग 38चा वर्ग करून सांगा. 1444. 1444. एक्स वर्ग 1444. ओके. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न मी स्क्रीनवर देतोय. ठीक आहे. 12चा घन गुणिले 15चा घन भागिले 4चा घन गुणिले 5चा घन भागिले 22.6. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे घन काढत बसायचं का? तर या प्रश्नामध्ये घन काढत बसायचं नाहीये. आता 12चा घन याचा अर्थ काय असतो? 12 या संख्येचा 3 वेळेस गुणाकार असा अर्थ असतो. 15चा घन म्हणजे याचा अर्थ काय असतो? 15 या संख्येचा 3 वेळेस गुणाकार अर्थ असतो. आता ही काही भागाकारामध्ये भागिलेमध्ये दिलेत. मग ह्या संख्येचं जर आपण विस्तारित रूप लिहिलं तर आपल्याला काटाकाटी म्हणजे भाग घालता येतो. बरोबर आहे की नाही? आता बघा 12चा घन म्हणजे काय? तर 12चा घन म्हणजे 12 मी 3 वेळेस लिहिलं. 12 गुणिले 12 गुणिले 12. 15चा घन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? 15 मी 3 वेळेस लिहिलं. 15 गुणिले 15 गुणिले 15. 4चा घन म्हणजे काय रे? 4चा घन म्हणजे 4 ही 3 वेळेस लिहिलं. 4 गुणिले 4 गुणिले 4. 5चा घन म्हणजे काय? 5 3 वेळेस लिहिलं. 5 गुणिले 5 गुणिले 5. आता इथे बघा, ही जी 2707 आहे 6 आहे हे भागाकारात आहे.
आता हे आपल्याला काय करायचंय, याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे, याचं मल्टिप्लिसिटी इनव्हर्स करायचंय, त्याचं रेसिप्रोकल घ्यायचंय. मग रेसिप्रोकल घेता काय होतंय, भागलीचं एक कोणतं चिन्ह आलं, गुणिले चिन्ह आलं, जे छेदामध्ये 6 आहे ते अंशात गेलं, अंशात 27 ते छेदात आलं. हे मी काय केलं, रेसिप्रोकल घेतलं, गुणाकार व्यस्त घेतलं मी याचा. ठीक आहे, समजतं इथपर्यंत? हा, आता काटाकाटी करायचंय. हो सर. 12 भाग करा. 4 1 4, 4 त्रिक 12, 4 1 4, 4 त्रिक 12, 4 1 4, 4 त्रिक 12. 5 ने भाग झाला, 5 1 5, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 त्रिक 15. ओके, आता छेदामध्ये इकडे काय राहिलं, 3 ने 27 भाग झाला, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 9 त्रिक 27, म्हणजे 3 अंकाचं गुणाकार 27 होतं. हे 27 कटलं, हे 27 कटलं. कळालं इथपर्यंत? हो सर. हो हा, सर. राहिलं काय, राहिलं काय, इथे 3चा घन शिल्लक राहिला, म्हणजे 27 गुणिले 6 शिल्लक राहिलं. ठीक आहे, हे तीन गुणिले 3, हे 3 गुणिले 3 यांचा गुणाकार केला, त्याच्याऐवजी मी 27 लिहिलं इथं. ठीक आहे, हे केलं काय, 6 शिल्लक राहिलं, 27 गुणिले 6 करा, गुणाकार करा. 27 162. 27 गुणिले 6 किती सांगा? 162. 162. 61. तुमचं उत्तर काय असणार आहे, 162 असणार आहे. समजते का इथे? हो सर. हो सर. ठीक आहे, आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. सर तिथं 6 × 27 का केलंय? रेसिप्रोकल घेतलाय, गुणाकार व्यस्त घेतले. एखादी संख्या एखाद्या अपूर्णांकाला भागाकार करायचं तो जर म्हणजे फॉर a/b भागिले c/d असं असेल, यांचा भागाकार करायचा असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त घ्यावा लागतो. c/d b/c असतं. ज्यावेळेस एखाद्या अपूर्णांकाचा आपण गुणाकार व्यस्त घेतो त्यावेळेस त्याचा गुणाकार घेतो, गुणाकार व्यस्त म्हणजे गुणाकार लिहिला जातो, त्याला d/c अशा स्वरूपात दिलं जातं. म्हणजे अंश छेदात छेद अंशात लिहितात. आपण गुणाकार व्यस्त हा जो टॉपिक बघितलाय त्यामध्ये आपण बघितलेलं आहे संख्या. पण सर तिथं 3चा जो घन झाला होता 15ला भाग घालून त्यानं 27ला कट केलंय ना, मग ओके, तिथं गुणाकार आता कसा 3 होणार? गुणिले 3 गुणिले 3, 3 जण काय, तो 27, 27 भागिले 27 काय राहिले, कटून गेलं. बरोबर आहे की नाही? हा हा. हा हा, तुमची शंका कोणाला? ठीक आहे, पुढे आपण जाऊया. जे विद्यार्थी आहेत ना, ज्यांनी अजून संख्यानांचा भाग बघितला नाहीये, तर ते युट्यूबचे जे लिंक आहे त्या युट्यूबच्या लिंक मध्ये सर्व रेकॉर्डेड क्लास आहेत. संख्यानांचे पूर्वीचे क्लास पाहून घ्या. जे उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांनी या अगोदरचे क्लास पाहून घ्या बरं का. कोण कोण आहेत यामध्ये मी सांगतो. हर्ष फाळके अगोदरचे क्लास पाहून घ्या. स्वामिनी गाडे, त्यानंतर ईश्वरी जानवर, त्यानंतर धनश्री चांडे, सिद्धी महाडी, त्यानंतर समर्थ ताजने, त्यानंतर सोनाक्षी शिंगाटे, ईश्वरी कोकाटे, पार्थ जाधव, हे जे विद्यार्थी आहेत ज्यांची नाव घेतली वेदिका, यांनी पहिल्याची संख्याची तास पाहून घ्या. युट्यूबला ते सर्व क्लास आहेत. आपल्याला त्याच्या लिंक येतात अनाउन्समेंट ग्रुपवर, त्या अनाउन्समेंटच्या ग्रुपवर लिंक येतात बघा. त्या लिंक थ्रू संख्याचे पूर्ण टॉपिक पाहून घ्या तुम्ही. समजतंय का? हा, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न 8.4 स्वाध्यायामधला. 8.4 स्वाध्यायामधला 8वा प्रश्न. पहिल्यांदा वर्गमूळ आहे. वर्गमुळात घनमूळ 1728 अधिक घनमुळात 13,824 बरोबर किती? तर घनमूळ शोधा पहिल्यांदा. वर्गमुळात चिन्ह ठेवा पहिल्यांदा. 1728 घनमूळ काय सांगा? 8 आहे. एके स्थानी 8 असेल तर त्याचं घनमूळ एके स्थानी काय असतं, 2 असतं, तर तिचं 12 येतं. 13,824 घनमूळ 13,824 24 येतं. ठीक आहे, 12 अधिक 24 36. 36 वर्गमूळ 6. ठीक आहे. सोपं आहे का अवघड आहे?
सोपं आहे सर. आता 8.3 स्वाध्यायाकडे आपण जाऊया. 8.3 स्वाध्यायामध्ये आपण प्रश्न घेऊया. ठीक आहे. पुस्तक असेल तर पुस्तक काढून ठेवा तुमच्यासोबत. 8वी स्कॉलरशिप 9वी पुस्तक असेल तर पुस्तक काढून ठेवा. 8.3 स्वाध्यायामध्ये आपण प्रश्न घेत आहोत. 8.3 स्वाध्यायामधला पहिला प्रश्न. एकचा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक 5चा घन यांच्या बेरजेचं काय करायचं? वर्गमूळ घ्यायचंय. यांच्या बेरजेचं काय घ्यायचं आपल्याला? वर्गमूळ घ्यायचंय. यांच्या किती आपल्याला काय घ्यायचं? वर्गमूळ घ्यायचंय. तसला सांगा मग घनसंख्या प्रत्येकाच्या. एकचा घन किती सांगा? 1. 8. 3चा 27 सर 225 त्याचं काय करायचं? सर्व बेरजेचं काय करायचं? वर्गमूळ काढायचंय. वर्गमूळ काय येतं? तर काय 8.3 मधला पहिला प्रश्न. ठीक आहे. आता बघा 8.3 मधला दुसरा प्रश्न तुम्हाला दिलाय. 1 ते 9 यामधील विषम संख्यांच्या बेरजेतून. थोडक्यात प्रश्न शॉर्ट मध्ये लिहितो मी. पुस्तक आहे तर तुमच्या सगळ्यांकडे पुस्तक असेल तर प्रश्न लिहायची गरज नाहीये. हो सर. 1 ते 9 1 ते 9 यांच्या विषम संख्यांची बेरीज बेरजेतून समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग. 1 ते 9 च्या समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग. 9 ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळतो असं विचारले तुम्हाला. ठीक आहे. अरे माहिती मी ठेवा पार्थ जाधव. हा आता बघा 1 ते 9 यामध्ये विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून म्हणले. ओके. समसंख्याच्या बेरजेचा वर्ग वजा केला. ठीक आहे आपण करूया. हा आता बघा 1 ते 9 पर्यंत विषम संख्यांचा बेरजेचा वर्ग बघूया. 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49 आणि 9 चा वर्ग 81 यांची बेरीज. यातून काय वजा करायचे? समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग वजा करायचा आहे. 2 चा वर्ग 4, 2 चा वर्ग 4 अधिक 4 चा वर्ग 16, 6 चा वर्ग 36 अधिक 8 चा वर्ग 64. यामधून काय करायचं? वर्ग व 9 ही संख्या वजा करायची. अजून 9 ही संख्या पण वजा करायची आहे. तर कोणत्या संख्येचा घन मिळतो असं विचारले. तो कोणत्या संख्येचा घन मिळतो असं विचारले. त्याला बेरीज करा मग आता सगळ्यांनी. त्याला बेरीज करा. पहिल्यांदा विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज करा. किती ते सांगा मला. 165 165 बरोबर आहे. बरं मी लिहितोय. समसंख्यांच्या वर्गांची बेरीज करा. 120 वजा 9. तर सोडवा. 165 म्हणून 120 गेले बघा किती राहतात? 45. 45 म्हणून 9 गेले किती राहिले? 36. चुकलंय का? हो सर. आपल्याला ते विषम संख्येची बेरीज करायची, मग त्याच्या वर्गातून मग ते वजा करायचं. विषम संख्येची बेरीजचा वर्ग घेतलाय की आपण. 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9. सर तसं नाहीये. या विषम संख्येची बेरीज करायची. बर असं करायचंय का? बरं ठीक आहे. आपलं थोडं मग आपलं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. ओके. विषम संख्येची बेरीज करा. 1 अधिक 3 अधिक 25 येते. 5 अधिक 7 अधिक 9 यांच्या बेरजेचा वर्ग. त्यातून काय वजा करायचंय? समसंख्यांच्या बेरीज करायचंय. 2, 4,
6 तू का नाही म्हणली 8 तुझं नाही म्हणली बोल अरे माईक म्यूट ठेवा 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 चा वर्ग त्यात काय करायचं 9 वजा करायचं ओके असं करायचं का हा विषम संख्येची बेरीज काय आली सांगा विषम संख्येची संख्या येते 25 चा वर्ग वजा समसंख्येची बेरीज वर्ग काय तो 20 चा वर्ग वजा 9 25 चा वर्ग काय तो सांगा 625 चा वर्ग काय तो 400 येतो त्यातून 9 वजा करायचं 625 वरून 400 वजा केले 225 225 9 वजा केले 216 216चं घनमूळ काढायचे आपल्याला 216 ही कोणत्या विचारले तर 6 उत्तर काय ते 6 येते प्रश्न वाचल्यानंतर त्याचं अंडरस्टँडिंग होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे जर ते अंडरस्टँडिंग झालं नाही तर मग आपलं उत्तर चुकतं ठीक आहे जसं माझं आता झालं होतं ठीक आहे समजले समजले का हा प्रश्न हो सर 8.3 मधला पुढच्या प्रश्नाकडे आता 8.3 मधला पुढचा प्रश्न तुम्ही सोडू शकता सोडून नाही येतोय सर 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन म्हणजे आता 1 ते 5 1 ते 5 या संख्येचा बेरीज करायची त्याचा घन करायचा त्यानंतर या संख्याच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन 1 ते 5 विरुद्ध संख्या काय असणार आहेत -1 -2 -3 -4 -5 यांची बेरीज करायची त्यांचा घन हा तर यातले फरक काय असणार आहे फरक 0 येणार आहे फरक 0 येणार आहे बघा तर सोडून दाखवू 8.3 तिसरा प्रश्न नको सर ओके पुढे आपण जाऊया आता चौथा प्रश्न आहे 729 व 64 या संख्यांच्या घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज किती 729 चं घनमूळ काढायचं इथे लिहितो थोडक्यात मी 729 चं घनमूळ काढा आणि 64 चं घनमूळ काढा 4 यांची बेरीज करा 729 चं घनमूळ काय आहे 9 64 चं घनमूळ काय आहे 4 हा तर त्यामध्ये घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज आता यांचं वर्गमूळ काढायचे 9चं वर्गमूळ 3 4चं वर्गमूळ 2 यांची बेरीज काय 5 आहे सोपे पुढचं बघा 5वा प्रश्न तो सोपा आहे घनमूळ काढायचंय 4913 वजा 4913चं घनमूळ काढायचं 5वा प्रश्न तर तो सोपाच आहे घनमूळ तुम्हाला काढता येतं का नाही हा वजा 17 सर वजा 4913चं घनमूळ काढायचंय या घनसंख्येचे स्थानिक 3 आहे 1 आणि 3 जर असेल तर 1 संख्या तर 7 अंक येतो मग 4913 ही 10चा घन व 20चा घन याच्या दरम्यानची संख्या आहे मग इथं 17 येणार आहे हा 17चा घन असणार आहे ठीक आहे हा त्यानंतर पुढचे प्रश्न सोपे आहेत माझ्यामध्ये बऱ्यापैकी थोडासा एक अवघड प्रश्न घेतो 8वा प्रश्न घेतो मी डायरेक्टली 8वा 7वा प्रश्न पण सोपा आहे आणि 9वा प्रश्न पण सोपा आहे मी 8वा प्रश्न घेतो लसाई मसाईचा प्रश्न आहे 8वा तो प्रश्न घेतो मी आता 8.1 मधला 8वा प्रश्न हा 216 216 व 512 या संख्याचं घनमूळ काढायचं यांचं काय काढायचं घनमूळ काढायचं या संख्याचा घनमूळ घनमुळाचा लसाई व मसाई विचारलाय आधी घनमूळ काढा 216चं घनमूळ 6 512चं घनमूळ काय आहे 8 6 व 8 याचं काय करायचं लसाई व मसाई काढायचं 6 व 8चं लसाई मसाई आपल्या पद्धतीने काढा लसाई मसाई मसावी 2 येणार आणि लसावी 24 बर बेचूक 8 मसावी काय आला 1 मसावी आला 2 आला आणि लसावी काय असणार आहे लसावी म्हणजे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयव 2 आहे असामायिक अवयव 3 व 4 आहेत यांचा गुणाकार हा 2 6 साइन 24 ओके सर हा सर पण आपण हे जे मसावी काढला ना
त्याच्यामध्ये आपल्याला जो फॉर्म्युला आहे का नाही की दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी हा दोन येतो, तर तो फॉर्म्युला इथं पण युज होईल ना? हो चालतंय की, हो चालतंय. कळालं इथपर्यंत? हो सर. हा हो सर. हा, भूमिका स्क्रीनशॉट घे, बऱ्यापैकी विद्यार्थी जॉईन झाले बघा. हो सर. आता बघूया पुढचा प्रश्न. थोडं नमुना प्रश्नामध्ये पण काही प्रश्न घेऊया. ते पण काही थोडे प्रश्न अवघड आहेत, त्यातले प्रश्न घेऊया, सोपे आपण सोडून देऊया. ठीक आहे. नमुना प्रश्न मधला दुसरा प्रश्न तो तुम्हाला सोडून दाखवतो मी. प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. 8वी स्कॉलरशिप मधलं जे पुस्तक आहे त्यातला नमुना प्रश्न दुसरा प्रश्न. ठीक आहे. 8चा घन अधिक 7चा घन अधिक 6चा घन वजा कंसात 5चा घन मध्ये हा क्वेश्चन अधिक नमुना प्रश्नामध्ये आहे 4चा घन अधिक 3चा घन भागिले वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 49. ओके. आता बघा काय करायचं, काय करावं लागेल बघा, सांगा बरं. इथं काय करावं लागेल, तर घन करावं लागतील. घन करून त्याची बेरीज करावं लागेल आणि त्याची बेरीजची वजाबाकी करावं लागेल. बरोबर का नाही? मग सांगा घन पटपट. 8चा घन सांगा मला. 512. 7चा घन 343. 343. 6चा घन 216. वजा कंसामध्ये 5चा घन 125. 6चा घन 64. 3चा घन 27. 27. वर्गमुळात 4चं वर्गमूळ 2. वर्गमूळ 7. 512 प्लस 343 प्लस 216 यांची बेरीज केली. यांची बेरीज येते 1071. यांची बेरीज केली 1071. वजा 125 अधिक 64 अधिक 27 यांची बेरीज केली. यांची बेरीज येते 216. छेदामध्ये 2 व 7 यांची बेरीज केली. त्यांची बेरीज काय येते? 2 आणि 7 9 येते. ठीक आहे. 1071 वजा 216. 1071 वजा 216 केलं तर येतं 885. 855 सॉरी 855 भागिले 9. 855 9 न भाग करायला. हा 9 9 81 उरले 4. 9 5 25 95. उत्तर काय असणार आहे? 95 हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं या प्रश्न की अडचण या प्रश्नामध्ये? नाही सर. सोपे आहेत. घनमूळ हा टॉपिक सोपा आहे. तुम्हाला परीक्षा कोणता प्रश्न पडतो? तुम्हाला घनमूळ काढायला विचारतात. एखादी संख्येचा त्याचं घनमूळ काढायला विचारतात. एनएमएस ला पण स्कॉलरशिपला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. एनएमएस ला तर दरवर्षी हा प्रश्न विचारतो. दरवर्षी एनएमएस परीक्षेला दरवर्षी. फॉर एक्झाम्पल आता हा प्रश्न विचारला घेतो मी. घनमुळात 24 389 बस एवढाच प्रश्न विचारतात. त्याचा घन किती, घनमूळ किती एवढाच प्रश्न विचारतात एनएमएस ला. एवढाच प्रश्न असतो. आता 24,389 काढत असताना आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 10चा घन 1000, 20चा घन 8000, 30चा घन 27,000. मग आता ही 24,389 ही जी संख्या आहे ती 20चा घन 8000 व 30चा घन 27,000 याच्या दरम्यान आहे. हा, आणि या घनसंख्येच्या ठिकाणी 9 आहे. याचा अर्थ घनमुळाच्या ठिकाणी पण काय असणार आहे? 9 असणार आहे. हा, ही संख्या 20 आणि 30च्या घनाच्या दरम्यानची आहे. मग 20 व 30च्या घनाच्या दरम्यान संख्या कोणती आहे? एकच संख्या ती म्हणजे 29. त्यामुळे ही संख्या 29चा घन. हा प्रश्न असा प्रश्न एनएमएसला दरवर्षी विचारतात बघा. एनएमएसचे विद्यार्थी कोण आहे तिथे? एनएमएसचे विद्यार्थी बरेच एनएमएसचे विद्यार्थी बघा इथं. हा प्रश्न एनएमएसला विचारतात बऱ्याच वेळेस. ओके. हा, रिझाईन करावं एनएमएसचे विद्यार्थी. मला कळू द्या फक्त एनएमएसचे विद्यार्थी. एनएमएस पण देणार आहे. रिझाईन करा थोडा. हा, तर हा प्रश्न एनएमएसला बऱ्याच वेळेस विचारतात. ठीक आहे. ठीक आहे, लोअर हँड करा. हा, आता अजून पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. लोअर हँड करा. पुढच्या प्रश्नाकडे आपण एनएमएसला हा घन काढा हाच प्रश्न विचारतात बरं का. बाकी इतर प्रश्न काही विचारत नाहीयेत. हा, सर्वांनी लोअर हँड करा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या गणामध्ये पुढीलपैकी कोणत्या संख्या मिळवली? आता क्रमागत सम व विषम मूळ संख्या. सम मूळ संख्या कोणती आहे सांगा बरं. अनन्या कोणती सांग बरं. सम मूळ संख्या
2 मग त्याच्या क्रमागत त्याची क्रमवार असणारी मूळ संख्या कोणती आहे? 3. 3 त्यांच्या घनामध्ये 2चा घन आणि 3च्या घनामध्ये कोणती संख्या मिळवली? 2चा घन 8, 3चा घन 27, त्यांची बेरीज झाली 35. या बेरजेमध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल? आता 35च्या पुढली घनसंख्या पाहिजे. 35च्या पुढली घनसंख्या कोणती सांगा बरं? 64. हा, 35 मध्ये कोणती संख्या मिळवावी लागेल म्हणजे 64 बेरीज येईल? 29 आपलं उत्तर असणार आहे 29. ओके, हा पण नमुना प्रश्नामधला प्रश्न आहे. ठीक आहे. आता सोपे प्रश्न आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. आता 5वा प्रश्न मी सोडवतोय नमुना प्रश्नामधला. त्यानंतर 2 आणि 1 आणि इज इक्वल टू 3 का बरं घेतलंय? प्रश्नात प्रश्नामध्ये सांगितले की क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये, म्हणून 2 ही समसंख्या आहे मूळ संख्या आणि 3 ही मूळ संख्या आहे. 2 व 3 क्रमागत आहेत, क्रमवार आहेत, म्हणून 2 व 3 घेतलं. त्यांचा घन सांगितलं, त्याचा घन केलाय. प्रश्नामध्ये सांगितलं त्या पद्धतीने केलेलं आहे. प्रश्न टाईप केलेले नाहीत म्हणून तुम्हाला दिसत नाहीत. नमुना प्रश्नामध्ये ते प्रश्न आहेत. ओके, दुसऱ्या पुस्तकातले आहेत का? नाही, आर्टिस्ट स्कॉलरशिपच्या नवनीच्या पुस्तकातले. प्रॅक्टिस सेट कोणता आहे? प्रॅक्टिस सेट नाही, नमुना प्रश्न आहे. आता आपण जाऊया नमुना प्रश्नातला 5वा प्रश्नाकडे जाऊया. तर तुम्हाला एक समीकरण दिले, 5चा घन वजा 4चा घन अधिक 1चा घन यापासून मिळणाऱ्या संख्येला, आता यापासून कोणती संख्या मिळते ते आपण शोधून काढूया. 5चा घन काय आहे? 125 वजा 4चा घन काय आहे? 64. 1चा घन काय आहे? 125 वजा 64 करा, काय येते? 61. 125 वजा 64 61 येते, अधिक 1 बरोबर 62. हा, तर यापासून मिळणाऱ्या संख्येला पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येने भागल्यास 31 ही मूळ संख्या मिळेल? आता तुम्हाला पर्याय पण दिली पाहिजे त्यासाठी. पहिला पर्याय जर तुम्ही पुस्तकातले, पहिला पर्याय आहे घनमुळात 8, दुसरा पर्याय आहे घनमुळात 27, तिसरा पर्याय आहे घनमुळात 64, चौथा पर्याय आहे घनमुळात 1. कोणत्या संख्येनं भागलं या 62 संख्येला, या पर्यायापैकी कोणत्या संख्येनं भागलं म्हणजे उत्तर काय येणार आहे? 31 येणार आहे. ऑप्शन नंबर घनमुळात 8 पहिला पर्याय घनमुळात 8. घनमुळात 8 म्हणजे काय असतं? 2 आणि 2 न जर 62 भागलं, उत्तर काय? 31 होतं. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 येणार आहे. समजतंय? हो सर समजतं. ओके, आता काही जणांचे प्रॉब्लेम होते 8.1 आणि 2 मध्ये. आता मला ते प्रश्न आठवत नाहीत, पटकीने सांगा. 8.1 मधला 8.2 मधला कोणता प्रश्न समजला नाही किंवा नमुना प्रश्नातला कोणता प्रश्न समजला नाही? सर 8.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. हा, बरं, ठीक आहे. 8.2 फर्स्ट क्वेश्चन, पान नंबर 245. सगळ्यांनी तो क्वेश्चन पहा. एक टप्प्याटप्प्याने घेऊया, सगळ्यांचे प्रश्न घेऊया आपण. हा, तर 8.2 मध्ये खूप सोपा प्रश्न आहे. हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. बरोबर. पहिलं वाक्य काय आहे? पान नंबर 245 वर तो प्रश्न आहे बघा, 8.2चा. हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत, समजा हरबाजवळ घोंगडे किती माहित नाही, हरबाजवळ X घोंगड्या आहेत, तर त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. घोंगड्या किती आहेत? घोंगड्या X आहेत. घोंगड्याची किंमत किती आहे? जेवढ्या घोंगड्या आहेत त्याची दुप्पट किंमत आहे. म्हणजे X घोंगडे आहेत तर किंमत काय आहे? 2X आहे. म्हणजे घोंगड्या किती आहेत त्याच्यापेक्षा X घोंगडे आहेत, तर त्याची किंमत काय आहे? त्याच्यापेक्षा जेवढ्या घोंगड्या आहेत त्याची दुप्पट किंमत आहे, म्हणजे 2X किंमत झाली. त्याच्याकडे एकूण 4,608 रुपयाच्या घोंगड्या असतील. म्हणजे त्याकडे घोंगड्या सध्या X घोंगडे आहेत, तर X घोंगड्याची प्रत्येकाची किंमत जर बघितली आपण तर ती 2X झाली. बरोबर आहे. तर घोंगडे किती X आहेत, तर प्रत्येकाची किंमत काय? 2X. प्रत्येकाची किंमत त्याचा गुणाकार करावा लागेल ना, बरोबर का नाही? प्रत्येक घोंगडीची किंमत काढण्यासाठी घोंगड्या आणि त्याच्या किमतीचा गुणाकार करावा लागेल. म्हणून मी इथं X गुणिले 2X केले.
समजतंय का? समजत असेल तर माना हलवा. हा, धनश्री चाटे समजतंय का? हा, एक्स गुणिले 2x केले. मग आता त्याची एकूण किंमत किती दिली आपल्या गणितामध्ये? एकूण किंमत त्याची दिली 4608 दिले. ठीक आहे. आता हे समीकरण सोडवायचंय. एक्स गुणिले एक्स किती झालं रे? 2 ला 2, एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग, एक्स स्क्वेअर. 4608. आता हे 2 जे आहे लेफ्ट हँड साईडला आहे, ते जर राईट हँड साईडला गेलं तर भागाकारात जातं. 4608 भागिले 2 एक्स वर्ग बरोबर 4608 ला 2 न भागाकार केला, बेदोनी 4, 2000. बेदोनी 2304. 2304. 2304 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 48. 48. एक्स बरोबर काय आलं? 48 आलं. तर त्या हरवाजवळ किती घोडे असतील? 48 घोडे असतील. समजते सगळ्यांना? हो सर. मला अजून कोणतं म्हणलं होतं की नमुना प्रश्न मधला 10वा प्रश्न समजला नाही, तर 10वा प्रश्न पण सोडून घेऊया. ठीक आहे. तो रेकॉर्डिंग क्लास मधला पण सांगा ना. कोणता? तो मी पाठवला होता बघा. भागाकार करण्याचा जो व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्यातला शेवटचा प्रश्न. तो प्रश्न कोणता ते पाठवा म्हणलं होतं तुम्हाला. तुम्ही मला पाठवला का प्रश्न कोणता आहे? हो, पाठवला. पाठवलाय का? परत पाठवा. बघितला नाही मी. कसं? हा, ते पुढच्या तासाला शिकूया आपण. आता मी बघितलाच नाही अजून. परत हा भागातला प्रश्न राहिला असं पाठवा, खाली टाईप करा थोडं. हो. हा, आता बघा 10वा प्रश्न नमुना प्रश्नातला, तो काही जण समजला नाही, तो पण सोडून दाखवतोय. 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले 3 गुणिले वर्गमुळात 3. हा प्रश्न आहे. आता बघा टप्प्यात बघा, वर्गमुळात 9चं काय येतं रे? वर्गमुळात 9चं उत्तर काय येतंय? 3 येतंय. ठीक आहे. वर्गमुळात 9चं उत्तर 3 आलं. 3 गुणिले किती? वर्गमुळात 9 आहे, या जागी मी 3 लिहिलं. हे काय झालं? 3 त्रिक 9 झालं. याचं पण उत्तर काय आलं? मग 3 आलं. आता याचं उत्तर काढलं, इथपर्यंत उत्तर काढले बघा. काढले का? हा, आता इकडे हे वर्गमूळ घेतोय. वर्गमुळात 3, याचं उत्तर काय आले? 3 आले. म्हणजे 3 गुणिले 3 म्हणजे काय तर 9 येतं. त्याचं वर्गमूळ काय येतं? 3 येतं. आता याचं उत्तर निघाले 3. याचं उत्तर 3 निघालं. आता शेवटचं वर्गमूळ घ्या. वर्गमुळात 3, या शेवटच्याच उत्तर काय आले? आतापर्यंत आलेले 3 आले. 3 गुणिले 3 वर्गमुळात 2, उत्तर काय आलं? 3. ओके. आधी सर्वात आतल्या वर्गमुळाचं वर्गमूळ काढायचं, ते वर्गमूळ शेजार गुणाकार करायचा. हा, परत 9 येते, परत त्याचं वर्गमूळ काढायचं, ते वर्गमूळ शेजारचा गुणाकार करायचा, परत त्याचं वर्गमूळ काढायचं. अशा पद्धतीने करत जायचं. आधी वर्गमुळात 9चं वर्गमूळ काढायचं, आधी मधलं वर्गमूळ काढून द्यायचं. समजतंय? हो सर. प्रश्न आहे. हो सर. तर नमुना प्रश्न मधला 5वा. बर, सर झालाय. घेतलाय का आपण? नवना प्रश्न मधला 5वा प्रश्न. 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एक स्थानी 4, 5, 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत? 4, 5, 6 अंक असलेल्या किती संख्या आहेत? बर, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रश्न कसा सोडवायचा? 4 अंकी वर्ग संख्या कुठून कुठपर्यंत ते आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागतील. 4 अंकी एकच संख्या बघा. आता 30चा वर्ग काय येतो रे? 30चा वर्ग 900 येतो. 31चा वर्ग काय येतो? सांगा. 941 येतो. 32चा वर्ग हा 4 अंकी होतो, बरोबर आहे. 32 पासून वर्ग 4 अंकी वर्ग सुरू होतो. 32 पासून 32च्या वर्गापासून त्याच्या वर्गसंख्या 4 अंकी असतात, बरोबर आहे. ह्या कुठपर्यंत असतात? 32 पासून 99 पर्यंत या वर्गसंख्या ह्या 4 अंकी असतात. 99 संख्यापर्यंत, म्हणजे 99चा वर्ग जो आहे तो सुद्धा 4 अंकी असतो. ठीक आहे. आता बघायचंय की 32 ते 99 मध्ये वर्गसंख्येच्या स्थानी 4, 5 किंवा 6 असे अंक येतील, असे किती वर्गसंख्या असं विचारलंय. ठीक आहे. आता मला सांगा, 4 हा अंक कोणत्या एकक स्थानी येतो रे? 3200 येतो, बरोबर काय? 3200 येतो. 42 येणार आहे, येणार की नाही? 42 पण 4 हा अंक वर्गसंख्ये स्थानी 4 अंक 42 येणार आहे.
52 येणार आहे, बरोबर का नाही? 62 येणार आहे, 72 येणार आहे, 72, 89, 80 येणार आहे, 92 येणार आहे. 92, 1 2 3 4 5 6 7 संख्या होत आहेत. तसंच 5 हा एक स्थानी अंक कोणत्या वर्ग संख्येच्या स्थानी 5 अंक येणार आहे? 35 येणार आहे. अशा हे 7 संख्या होणार आहेत. 35 45 55 65 75 85 95 अशा ह्या 7 संख्या येणार आहेत, बरोबर का नाही? हा, 6 अंक कोणत्या संख्येच्या स्थानी येणार आहे? 34 आणि 36. 34. म्हणजे 34च्या पण येणार आहे, 36च्या पण येणार. मग 34च्या 6 संख्या झाल्या, 36च्या पण 6 संख्या झाल्या, बरोबर आहे. त्यात अजून 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 4 हा अंक 8 जर एक स्थान असेल, 38 8चा वर्ग 64, म्हणजे 38च्या सुद्धा काय येणार आहे? 4 हा अंक एक स्थानी येतो वर्गाच्या, बरोबर आहे का नाही? हो सर. हा, म्हणजे हो, सर. 32च्या लाईन मध्ये 7 ह्या संख्या झाल्या, 7 संख्या झाल्या. 35च्या लाईन मध्ये 35 ते 95 पर्यंत 7 संख्या झाल्या. 34 ते 94 पर्यंत 7 संख्या झाल्या. 36 ते 96 पर्यंत 7 संख्या झाल्या. 38 ते 98 पर्यंत 7 संख्या झाल्या. अशा किती संख्या झाल्या? 7 5 35. उत्तर काय असणार आहे आपलं? 35 असणार आहे. सर ते बेरीचं परत सांगा ना. कशाचं सांगायचंय? बेरीज 7 ची बेरीज किती? 35 आली.